लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करताना ज्या महिलांना पती अथवा वडील नाहीयेत, त्या महिलांनी आता त्यांच्या मुलाचा, चुलत भावाचा किंवा त्यांना जे सांभाळ करत आहेत त्यांचा आधार नंबर टाकून त्यांची ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी, अशी माहिती एका वृत्तपत्राने दिली आणि त्यानंतर अनेक लाडक्या बहिणींनी या संदर्भात प्रश्न विचारला आहे. तर ही माहिती नक्की खरी आहे का ते आपण रीलमध्ये जाणून घेऊया. त्यामुळे सेव्ह आणि शेअर करायला विसरू नका. तर लाडक्या बहिणींनो, ही जी माहिती आली आहे या माहितीचा अद्याप कोणत्याही प्रकारचा जी-आर सरकारद्वारे देण्यात आलेला नाही. म्हणजेच की तुम्हाला पती अथवा वडील या दोघांचेच नाव टाकून किंवा दोघांचाच आधार नंबर टाकून तुमची ई-केवायसी करायची आहे. इतर कोणाचाही आधार नंबर तुम्ही टाकू नका, कारण या संदर्भात कोणताही जी-आर नाही, कोणतीही अपडेट सरकारद्वारे देण्यात आलेली नाही. आता 18 नोव्हेंबर अंतिम मुदत जरी देण्यात आली असली तरी देखील अशा महिलांसाठी सरकारकडून मुदतवाढ देण्यात येऊ शकते. म्हणून सरकारकडून अपडेट येऊपर्यंत अजिबात ई-केवायसी करायला जाऊ नका, अन्यथा चुकीच्या पद्धतीने ई-केवायसी केल्यास तुमचे 100% नुकसान होईल. तुम्ही तुमची ई-केवायसी चुकीच्या पद्धतीने केली आहे का कमेंट करून सांगायला विसरू नका. ही रील सेव्ह, शेअर आणि अशाच अपडेटसाठी फॉलो करायला विसरू नका.